सन्मान्य सदस्य शहरामध्ये बाबासाहेब तरी देशमुख पडली नाही पाहिजे. धन्यवाद. वरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. गोष्ट क्रमांक 26 बाब क्रमांक 41 डिजिटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण होतंय आणि आज प्रत्येक तालुक्यात भूकरमापक यांची संख्या तुटपुंजी असल्या कारणाने अनेक ठिकाणी असंख्य जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. तरी राज्य सरकारने सांगोला मतदारसंघासह राज्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याची कारवाई करावी. पृष्ठ क्रमांक 26 बाब क्रमांक 42 सांगोला तालुक्यातील जवळपास 33 गावामध्ये तलाठी कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालयाची इमारत बांधकाम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा. पृष्ठ क्रमांक 83 बाब क्रमांक 130 सांगोला तालुक्यातील गेरडी ते नराळा जिल्हा मार्ग 198 मठ वस्ती ते एकतपूर जिल्हा मार्ग 182 मांजरी ते देवकतेवाडी धायटी हलदैवाडी ते राज्य मार्ग 143 ला जोडणारा जिल्हा मार्ग आहे. त्याचबरोबर सांगोला ते आलेगाव रस्ता याचा जिल्हा मार्ग क्रमांक 209 बलवडी चोपडी बनगरवाडी सोमेवाडी इराचेवाडी कोळे कोंबडवाडी ते किडबिसरीचा रस्ता शिरबावी मेटकरवाडी मेथवडे देवळे सावे वाडेगाव मेडसिंगी आलेगाव वाकीगिरडी हंगिरगे जिल्हा क्रमांक 162. त्याचबरोबर पळशी फाटा ते पळशी हा रस्ता ढोणमळ्यातला रस्ता केसकरवाडी सातपुतेवाडी इथल्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. मागच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा मांडला होता. पंढरपूर ते सातारा रस्त्यावरती उपरी गाव आहे त्या ठिकाणी एक ब्रिज आहे तो काही वर्षापासून प्रलंबित आहे. त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि ते प्रलंबित काम तात्काळ करून देण्यात यावं ही मागणी करतो. त्याचबरोबर सांगोला ते महूद हा रस्ता करण्यात येतोय त्या ठिकाणी वाकी शिवणे आणि शिवणे गावातील ब्रिजचं काम प्रलंबित आहे ते लवकरात लवकर करून देण्यात यावं. पृष्ठ क्रमांक 88 बाब क्रमांक 139 सांगोला तालुका आणि पंढरपूर तालुका या तालुक्यासाठी बरेचसे शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येतात. त्यांची मागणी आहे की कृषी भवन मंजूर करावं आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर पृष्ठ क्रमांक 39 बाब क्रमांक 63 पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये शेळी मेंढी महामंडळ आहे त्यातली अनेक पदं रिक्त आहेत आणि वर्षानुवर्ष ती रिक्त पदे तशीच चालू रिक्त आहेत. तरी त्या पदांची भरती लवकरात लवकर करावी आणि मंडळाचे भाग भांडवल वाढवून 1000 कोटीपर्यंत करण्यात यावे. त्याचबरोबर या राज्यामध्ये काही वर्षापासून दूध उत्पादक शेतकरी वाढलाय त्याच पद्धतीने माझ्या तालुक्यात सुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि राज्यामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याकडे पाहिलं जातं. 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत 2 महिन्याचं प्रति लिटर 7 रुपयाचं अनुदान शासनाने अजून दिलं नाही. सोलापूर जिल्ह्यातलं 9000 शेतकऱ्यांचं 13 कोटीचं ते अनुदान त्वरित अदा करण्यात यावं. त्याचबरोबर महसूल विभागाकडून सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती आहे की इथून पुढे फक्त 5 मिनिट मिळणार आहेत कारण 5 वाजता सन्मान्य अजितदादांचं उत्तर सुरू होणार आहे. 5:30 ला गिलोटीन आहे त्याच्यामुळे फक्त 5 मिनिटात आपलं जे काही निवेदन असेल ते सभागृहात मांडा. फक्त 5 मिनिट. धन्यवाद अध्यक्ष महोदया. महसूल विभागातील घरकुल बांधण्यासाठी प्रति घरकुल 5 ब्रास वाळू मोफत देण्याचं शासनाने मंजूर केलंय पण माझ्या मतदारसंघातील जवळपास 8000 घरकुलं मंजूर आहेत पण वाळू उपलब्ध नसल्या कारणाने या घरकुलांची कामं चालू झालेली नाहीत. त्याचबरोबर भूमिहीन कष्टकरी नागरिकांना घरकुलं मंजूर आहेत पण गावातील गायरान जमिनीचं वाटप शासनाने करून त्या घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर महसूल मंत्री कालपासून खूप चांगले निर्णय घेत आहेत परंतु ग्रामीण भागात विशेष करून खेडेगावामधील सर्वे नंबरचे रस्ते मंजूर आहेत. रस्ते मंजूर असताना सुद्धा काही नागरिक त्या रस्त्यांवरती अतिक्रमण करतायत आणि त्या अतिक्रमणामुळे असंख्य गोरगरीब जनतेला त्रास होतोय. तर आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय की जे अतिक्रमणात रस्ते जे अडवणूक झालेले रस्त्यांची
त्या रस्ते त्वरित मोकळे करून देऊन त्या गोरगरीब जनतेला सहकार्य करावं. मला पुरवणी मागण्यावरती बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आभार.